एकंदरीतच हे दृश्य आपण पाहतोय कोल्हापुरातली ही संपूर्ण दृश्य आहेत आणि कोल्हापूरमध्ये आता सध्या कोल्हापूरकर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। कारण आहे ते म्हणजेच प्रशांत कोरटकर जो आहे त्याला आज सकाळी कोल्हापुरात आणलं गेलंय। तामिळनाडूतून त्याला अटक करण्यात आली आणि त्यानंतर कोल्हापूरमध्ये त्याला आणल्यानंतर आता सगळेच शिवभक्त जे त्या आक्रमक झालेत, पायताण त्यांनी आणलेलं आहे आणि ते दाखवत त्याला मारण्याची जी आहे मागणी ती शिवभक्त करतायत। कोरटकरला आमच्या हवाली करा, आमच्याकडे त्याला द्या असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यासाठी पोलीस स्टेशनच्या बाहेर राजवाडा पोलीस स्टेशनच्या बाहेर आपण पाहतोय की आक्रमक शिवसैनिक शिवभक्त जे आहेत ते झालेले आहेत। कोरटकर विरुद्ध हा जो संताप आहे तो सध्या आपण पाहू शकतोय कोल्हापूरच्या रस्त्यावरती। हा संपूर्ण संताप त्याचा उद्रेक या ठिकाणी दिसून येतोय। या सगळ्या जमावाला आवरण्यासाठी आता पोलिसांनाही मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करावा लागलेला आहे। पोलिसांचा मोठा फौजफाटा सध्या राजवाडा पोलीस स्टेशनच्या बाहेर दिसतोय। घोषणाबाजी केली जाते। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी। तर प्रशांत कोरटकरला कोर्टात हजर केलं जाणार आहे। आजची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय कोरटकरची प्राथमिक चौकशी पूर्ण झाली आहे आणि आता त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे। मात्र शिवभक्तांची मोठी गर्दी सध्या पाहायला मिळतेय। 30 दिवसांनंतर कोरटकर पोलिसांच्या ताब्यात आलाय आणि म्हणून कोल्हापूरकर आता संतप्त झाले आहेत। प्रशांत कोरटकरला आमच्या ताब्यात द्या, छत्रपतींचा अपमान त्यानं केलाय, पायताण त्याला दाखवलं जात आहे। रणजित माजगावकर आपले प्रतिनिधी थेट आपल्या सोबत जोडले गेलेत। रणजित, काय सांगाल? शिवभक्तांचा हा संताप दिसतोय, त्यांचं काय म्हणणं आहे? शिवभक्त आक्रमक झालेले आहेत कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करून तब्बल 1 महिना प्रशांत कोरटकर बेपत्ता होता, तो सापडत होता आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शिवभक्तांनी सुद्धा यापूर्वी शोध मोहीम घेतली होती। मात्र आता प्रशांत कोरटकर हा कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात असल्यानं अनेक शिवभक्त या परिसरात आलेले आहेत। राजवाडा पोलीस ठाण्याच्या समोर हातात चप्पल पायताण घेऊन जोरदार घोषणाबाजी शिवभक्तांची सुरू आहे। जेव्हा पोलीस व्हॅन मधून प्रशांत कोरटकरला या ठिकाणाहून घेऊन जातील त्यावेळी हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे। हातामध्ये चप्पल आणि इतर गोष्टी सुद्धा घेऊन शिवभक्त आहेत। कदाचित या व्हॅनवर सुद्धा शिवभक्तांकडून चप्पल पेट होण्याची शक्यता आहे। शिवभक्तांची एवढीच मागणी आहे की प्रशांत कोरटकरला आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याची गाढवावरून धिंड काढतो, अशा पद्धतीचं मागणी शिवभक्तांनी केलेली आहे। सध्या प्रशांत कोरटकरला पोलीस स्टेशनच्या बाहेर काही क्षणातच आणण्यात येणार आहे आणि पोलीस व्हॅन मधून त्याला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये नेण्यात येणार आहे। तर त्याला सत्र न्यायालयामध्ये नेण्यात येणार आहे, त्याआधी तपासणी सुद्धा त्याची वैद्यकीय केली जाणार आहे। त्या संदर्भात काही अपडेट सध्या मिळतात का? प्रशांत कोरटकर याची सकाळी लवकर पोलिसांनी वैद्यकीय तपासणी केलेली आहे। त्यामुळे आता थेट कोल्हापूर राजवाडा पोलीस ठाण्यातून ही गाडी कोर्टामध्ये जाईल आणि तिथे सुनावणीला प्रशांत कोरटकर यांना हजर करण्यात येईल। मात्र या संपूर्ण मार्गावर कुठलंही आंदोलन होऊ नये, दगडफेक किंवा अनुचित कुठलाही प्रकार होऊ नये याच्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। मात्र राजवाडा पोलीस ठाण्याच्या अगदी समोरच सकाळपासूनच शिवभक्त यायला सुरुवात झाली होती। आता मोठ्या प्रमाणामध्ये इथं जमाव जमलेला आहे। त्यामुळे पोलिसांसमोर एक आव्हान आहे की या जमावाला पांगवत ही गाडी पुढे नेण्याचं। त्यामुळे दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात पोलीसची संख्या वाढवण्यात आलेली आहे। रणजित, आपण असेच आमच्या सोबत जोडून राहा। तुर्तास आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूयात की शिवभक्तांनी नेमकं कशा प्रतिक्रिया दिल्या आहेत। अगदी संतप्त प्रतिक्रिया त्यांच्या आहेत। हे कोरटकरला आम्ही ज्या पद्धतीने काल इशारा दिला होता की तुला कोल्हापुरी चप्पल दाखवणार आहे, माझी तर इच्छा आहे, सर्व शिवभक्तांची इच्छा आहे की त्याला पायताण हे त्याला मारलं पाहिजे। मारण्याकरता पण आम्हाला कायदा सुव्यवस्था बिघडायचं नाही, म्हणून आज हे कोल्हापुरी चप्पल त्याला दाखवायला आणले आणि ते पण 9 नंबरचं MH09 कोल्हापूरचा हिसका दाखवण्याकरता त्याला हे चप्पल आणली। एकंदरीतच अगदी कोल्हापुरी चपलीनंच कोरटकरचा माज उतरवणार असं आता हे शिवभक्त म्हणतायत आणि त्यानुसार आज जुना राजवाडा पोलीस ठाण्यासमोर हे संपूर्ण शिवभक्त जमल्याचं पाहायला मिळत आहे। कोरटकर विरुद्धचा हा संताप आहे, त्याने जी गरळ ओकली होती त्या संदर्भातला हा संपूर्ण संताप आहे। रणजित, आपण
सध्या पाहतोय वातावरण अतिशय चिघळलेलं आहे आणि शिवभक्त माघार घ्यायला काही तयार नाही आहेत. अशामध्ये पोलिसांचं नेमकं त्यांना कसा जबाब देतोय, पोलीस त्यांना कसं आवरतायत? शिवभक्त मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आहेत. सुरुवातीला पोलिसांसोबत सुद्धा हे शिवभक्त बोललेले आहेत. त्यांनी त्यांची मागणी मांडलेली आहे. मात्र कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी शिवभक्तांना विनंती केली होती की कुठलाही अनुचित प्रकार घडू नये किंवा आपल्याकडून केला जाऊ नये. मात्र आता शिवभक्तांची मोठी संख्या वाढलेली आहे. त्यामुळे पोलिसांसमोर सुद्धा एक मोठं आव्हान आहे की या जमावाला या परिसरातून बाहेर काढण्याचं. सध्या शिवभक्त जोरदार घोषणाबाजी करत आहेत आणि दंगल काबू जमाव जो आहे हा जमाव मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आलेला आहे. जर कोणी आंदोलनाच्या पवित्रात असेल तर त्याला रोखण्यात कोरटकर यांना बाहेर काढण्याची प्रोसेस चालू झालेली आहे. तुम्ही दृश्यांच्या माध्यमातून बघू शकता. पोलीस आता व्हॅनमध्ये आलेले आहेत. बंदूकधारी पोलीस सध्या व्हॅनमध्ये चढलेले आहेत. त्याच्या पाठोपाठ आता काही अधिकारी सुद्धा येत आहेत आणि ते कोरटकरला घेऊन येत आहेत. काही क्षणामध्ये कोरटकर जुना राजवाडा पोलीस ठाण्यातून आता पोलीस व्हॅनमध्ये बसेल आणि दोन्ही बाजूला माध्यमांचे प्रतिनिधी सुद्धा पुढे जाऊ नयेत, कुठलाही अडथळा निर्माण होऊ नये अशी दक्षता पोलिसांनी घेतलेली आहे. अतिशय निमुळत्या आणि चिंचोळ्या जागेतून कोरटकरला बाहेर काढण्याचे प्रयत्न पोलिसांचे सुरू आहेत. माध्यमांचा गराडा तर आहेच, पण त्याच्यापेक्षा कैक पटीने शिवसैनिकांचा या ठिकाणी मोठा गराडा असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच रणजित, आपण ही दृश्य पाहतोय की आत्ता त्याला सत्र न्यायालयामध्ये जे आज त्याला सादर केलं जाणार आहे, न्यायालयासमोर उभं केलं जाणार आहे, त्यासाठीच आता आपण पाहतोय की जुना राजवाडा पोलीस स्टेशन मधून कोरटकरला थोड्याच वेळात बाहेर काढलं जाणार आहे. आणि या ठिकाणी शिवभक्तांनी इतकी गर्दी केली आहे की अगदी चिंचोळ्या जागेतून त्याला न्यावं लागणार आहे. पोलिसांनी मोठा फौजफाटा या ठिकाणी मागवलेला आहे. बंदूकधारी पोलीस सुद्धा आपल्याला दिसत आहेत आणि ते संपूर्ण चारही बाजूने उभा राहून त्याच्यामधून एका चिंचोळ्या जागेतून आपण पाहतोय की कोरटकरला व्हॅन मध्ये बसवणार आहेत. व्हॅन देखील आपण पाहिली तर त्यामध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा आहे. नेमकं कोल्हापूरमध्ये वातावरण चिघळू नये, शिवभक्तांनी काही गैरप्रकार करू नये आणि कोरटकर विरुद्ध काही घडू नये या संदर्भात आता पोलीस दक्षता घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पायताण फेकून मारणार असल्याचं जे आहे शिवभक्तांनी सांगितलेलं आहे. कोरटकरनं अतिशय अवमानकारक वक्तव्य केली होती छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल, छत्रपती संभाजी महाराजांसंदर्भात, आणि त्या संदर्भातच कोल्हापूरकरचे तितके आक्रमक झाले. रणजित, आपण पाहतोय, तुम्ही पुन्हा एकदा ती व्हॅन दाखवू शकाल का ज्या व्हॅनमधून आता कोरटकरला न्यायालयात नेलं जाणार आहे आणि तिथे नेमका कसा पोलिसांचा फौजफाटा आहे त्याचा एक आढावा आपल्या प्रेक्षकांसाठी देणार? आता दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो जी व्हॅन आहे त्या व्हॅन मध्ये काही बंदूकधारी पोलीस आतमध्ये तैनात करण्यात आलेले आहेत. प्रशांत कोरटकरला घेऊन जात असताना कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये याची दक्षता पोलीस दलाने घेतलेली आहे. त्यामुळे सुरुवातीला ही जी जाळीची मोठी व्हॅन आहे या व्हॅन मध्ये बंदूकधारी पोलीस आणि दंगा काबू पथकाचे जे जवान आहेत हे सुद्धा यामध्ये तैनात करण्यात आलेले आहेत. आता याच व्हॅनच्या अगदी समोर केवळ 2 फुटांवरच दरवाजा आहे तो जुना राजवाडा पोलिसांचा आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. हा पोलीस बंदोबस्त इतका आहे की एक माणूस या परिसरातून जाणं सुद्धा मुश्किल आहे. अनोळखी व्यक्तीला या परिसरात थांबू दिलं जात नाही. केवळ माध्यम प्रतिनिधींचा इथं गराडा जरी असला तर ती 4 ते 5 पटीनं मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आहे. आता काही क्षणातच राजवाडा पोलीस स्टेशनच्या कार्यालयातून प्रशांत कोरटकरला या ठिकाणी वरिष्ठ पोलीस अधिकारी घेऊन येतील आणि ते सध्या कोर्टाच्या दिशेने जातील. मात्र व्हॅनच्या अगदी समोर मोठ्या प्रमाणामध्ये शिवभक्त जमलेले आहेत. हातामध्ये पायतान त्यांच्या आहे. व्हॅनच्या समोर जाऊन कुणीही आंदोलन करू नये, व्हॅन अडवू नये याची दक्षता घेतली जाते. रणजित, आपण सांगाल का या संदर्भात माहिती की नेमका आता हा जो गुन्हा आहे कोरटकरवरती आरोप केला जातोय त्याच्यावरती कुठल्या कलमांतर्गत गुन्हे दाखल आहेत या संदर्भातली काही माहिती मिळू शकते का? खरं तर महापुरुषांचा अवमान प्रकरणामध्ये जी कलमं आहेत ती या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. तसंच इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे त्या अंतर्गत सुद्धा काही कलम लावण्यात आलेले आहेत. तर पुरावा नष्ट करण्याचा जो प्रयत्न झालेला आहे म्हणजे त्याच्या मोबाईल मधला डाटा त्यानं डिलीट केलेला आहे, नष्ट केलेला आहे, त्या संदर्भातली कलमं पोलिसांनी लावलेली आहेत. याचबरोबर व्हॉइस सॅम्पलिंग आज त्याचा होणार आहे की तो आवाज
रणजित, थोडं तुम्हाला थांबवते. ही दृश्य आपण पाहतोय, एक शिवभक्त सध्या अतिशय आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. साम टीव्हीवरती एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही पाहताय. शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की काही कार्यकर्त्यांनी ज्या चर्चेचा दुसरा बाजी केलेली आहे त्यांना आता पोलिसांनी तर ही दृश्य आपण पाहतोय. काही संतप्त कोल्हापूरकरांना, शिवभक्तांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे. ते अगदी आक्रमक झाले होते आणि त्यानंतरची ही दृश्य आपण पाहतोय. छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय करण्यात आलेला आहे. काय कुठून आलाय तुम्ही, कशाला वस्तूबाजी केली? कोल्हापूर. बरं, या काय कोल्हापुरातील वातावरण सध्या चांगलंच चिघळलं. त्या संदर्भात आम्ही त्याला कोल्हापुरी पायथा दाखवला. छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांचा अवमान करणारा नालायकाला आज सांगेल कोल्हापुरी पायथा बसलेला आहे. आम्ही कोल्हापुरी प्रत्येकाचा पायथा मारलेला आहे. आज तुम्हाला मी सांगू इच्छितो की तो जर समोर आला तर आम्ही कोल्हापूरला पायथान मारण्याशिवाय राहणार नाही. कोल्हापूरचा इसका आपल्या कोल्हापुरी पायथाने दाखवलेला आहे आणि या प्रकारे आम्हाला आता अटक करण्यात आलेली आहे. पोलीस प्रशासन आम्हाला घेऊन जात आहेत. ही प्रतिनिधी माध्यमात तुम्ही तुमच्याशी सांगत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. एकंदरीत असे दोन दृश्य आपण सध्या पाहतोय. एक म्हणजेच पोलीस स्टेशनच्या समोरची दृश्य, ज्या ठिकाणी शिवभक्तांनी अगदी गर्दी केली होती. तर ही दुसरी दृश्य जी आपण पाहताय ते कोरटकरला मागच्या दरवाजातून सध्या बाहेर काढण्यात आलेले. समोरच्या साईडने जे आहेत शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. त्यांनी अगदी आक्रमक पवित्रा घेतला होता, म्हणून सुरक्षेच्या कारणास्तव मागच्या गेटमधून जे आहे कोरटकरला बाहेर काढलं गेलंय. कोरटकरला थोड्याच वेळात कोर्टात हजर केलं जाणार आहे. जुना राजवाडा पोलीस स्टेशनच्या बाहेरची संपूर्ण दृश्य सध्या आपण पाहतोय. त्याला जुना राजवाडा पोलीस स्टेशन मधून बाहेर काढलं गेलेलं आहे, मात्र मागच्या दरवाजातून काढण्यात आलंय. कारण की समोर आपण पाहिलं तर कोल्हापूरकर रस्त्यावरती उतरले होते, आक्रमक झाले होते, पायताण घेऊन ते आले होते आणि कोरटकरला पायताण फेकून मारणार असते बोलले होते. ही दृश्य आपण सध्या पाहतोय. कोरटकरला कशा प्रकारे मागच्या दरवाजातून बाहेर काढण्यात आलेलं आहे. थोड्याच वेळात त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे. प्रशांत कोरटकर याने इंद्रजित सावंत यांना धमकीचा फोन केला होता. एका महिन्यापूर्वीची संपूर्ण गोष्ट आहे आणि हा जो फोन कॉल आहे, रेकॉर्डिंग आहे, ते इंद्रजित सावंतांनी स्वतःच्या सोशल मीडियावरती टाकत त्यांनी प्रशांत कोरटकरचं नाव घेतलं होतं आणि याने धमकी दिल्याचं सांगितलं होतं. मात्र त्या फोन कॉलमध्ये कोरटकरनं शिवरायांबद्दल अतिशय अपमानकारक, अवमानजनक असं वक्तव्य केलं होतं. अनेक दावे त्यांनी केलेले होते, जे त्याने इंद्रजित सावंतांना सांगताना बोललो होतं. इतिहासाबद्दल अनेक गोष्टींचा त्यांनी अवमान केला होता आणि त्याच प्रकरणावरून आपण पाहतोय की राज्यभरामध्ये वातावरण सुद्धा तापलेलं होतं. इंद्रजित सावंतांना अगदी जीवे मारण्याची धमकी सुद्धा देण्यात आलेली होती आणि हाच तो प्रशांत कोरटकर होता. मात्र प्रशांत कोरटकर जेव्हा त्यांच्यापर्यंत माध्यमं पोहोचली तेव्हा प्रशांत कोरटकर यांनी तो मी नव्हेच असं म्हणत आणि तो माझा आवाज नाही असं म्हणत संपूर्ण गोष्टीवरती मानण्यास नकार दिला होता. मात्र त्यानंतर जेव्हा कारवाईला सुरुवात झाली तेव्हा कोरटकर अचानक गायब झाला. कोरटकरने कुठे गेला होता याचा तपासच लागत नव्हता आणि जवळपास 30 दिवस झाले कोरटकर कोल्हापुरात नव्हता. त्याचा थांग पत्ता लागत नव्हता. पोलीस तपास घेत होते आणि अशा वेळी हा तपास थेट तेलंगणामध्ये जाऊन थांबलाय. कारण की 30 दिवसांनंतर कोरटकर सापडला तो थेट तेलंगणामध्ये. आज सकाळी तेलंगणातून कोल्हापुरामध्ये कोरटकरला आणण्यात आलं आणि त्यानंतर आता पुढची कारवाई होताना दिसतेय. आपण पाहतोय की त्याला आज 12:30 वाजता कोर्टात हजर केलं जाणार आहे आणि कारवाई त्याच्यावरती होणार आहे. त्याचबरोबर पोलीस प्रशासनाचाही जाहीर निषेध. पोलीस प्रशासन पण सामील आहे, हे राज्यकर्त्यांचे आदेश आहे. हे राज्यकर्त्यांचा अपयश आहे. हेच म्हणतोय मी, एका आरोपीला एवढी व्हीआयपी ट्रीटमेंट का? म्हणजे राज्यकर्त्यांचा या पोलिसांच्यावर दबाव आहे. हे बाहेर निषेध करा. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल तुम्हाला काय असता नाही. हे राज्यकर्त्यांना आता या शिवप्रेमींनी महाराष्ट्रातल्या ओळखायला पाहिजे. म्हणजे काय व्हीआयपी ट्रीटमेंट बघा. पाठिंबाच्या दाराने त्याला कोर्टात हजर करतात एका आरोपीला. हेच अपयश आहे राज्यकर्त्यांचं. मी एवढंच म्हणेन. कोलटकरला आता यांनी सरकारचा तो जावई आहे काय? सरकारचा जावई असल्यासारखा
सरकारचा जावई असल्यासारखा त्याला पाठीमागच्या दारानं पोलीस प्रशासनाने नेले. हे सरकारचं षडयंत्र आहे. काल त्या कामरानं नुसतं व्यंग्य केला तर त्याच्यावरती कारवाई करून त्याचा ते स्टुडिओ फोडण्यात आला. पण आज कोलटकर छत्रपतींचा अपमान ज्यांना केला त्याला ही VIP ट्रीटमेंट दिली. हे या महाराष्ट्र शासनाचं अपयश आहे. आराध्य दैवत छत्रपती शिवाजी संतप्त प्रतिक्रिया सध्या आपण शिवसैनिकांच्या पाहिल्या आहे. कोरटकरला मागच्या दरवाजानं बाहेर काढण्यात आल्यामुळे आता संतप्त झालेत शिवसैनिक आणि त्यावरून अगदी थेट सरकारवरती त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. कोरटकर सरकारचा जावई का, अशी संतप्त प्रतिक्रिया आहे. तर दुसऱ्या एका शिवसैनिकांनी सांगितलंय की इतकी VIP ट्रीटमेंट एका आरोपीला का दिली जाते. तर ही दुसरे दृश्य जे आपण पाहतोय, शिवसैनिक अत्यंत संताप्त झाले होते आणि घोषणाबाजी देत असताना अखेर पोलिसांना त्यांना ताब्यात घ्यावं लागलं. काही शिवसैनिक इतके आक्रमक झाले की त्यांना पोलिसांना ताब्यात घेऊन व्हॅन मध्ये टाकावं लागलेलं आहे आणि हा संताप जो आहे यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून हे पूर्ण प्रकरण तापताना दिसत आहे. ही नाणी जी आपण पाहतोय या ठिकाणी पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. पण ज्या मार्गाने आणायचं होतं, ज्या मार्गाने प्रत्येक आरोपीला आणलं जातंय, तो मार्ग बदलून पोलिसांनी दुसऱ्या मार्गाने त्याला नेलं. वैद्यकीय तपासणी करायची होती, कोल्हापुरात न करता ती तपासणी बाहेर न करून इथं आणलं गेलं. सरकारचा जावई म्हणून आम्ही आरोप करत होतो, पण आज हे सिद्ध झालंय की सरकार त्याला पाठीशी घालतंय आणि इथं जुनारवाड पोलीस ठाण्यासमोर शिवप्रेमींनी उत्तर दिलेलं आहे. तरी कोर्टात स्वाभिमानी कोल्हापूरकर जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही चिल्ल्याचं कानपाड फोडल्याशिवाय कोल्हापूरकर शांत बसणार नाही. तर ज्या रस्त्यानं कोरटकरला किंवा कुठल्याही आरोपीला जुना राजवाडा पोलीस स्टेशन मधून बाहेर आणलं जातं, कोर्टाकडे नेलं जातं, त्या रस्त्याने मात्र कोरटकरला नेण्यात आलं नाही. म्हणून आता शिवसैनिक पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत. ही ट्रीटमेंट एका आरोपीला का जनशिवरायांचा अपमान केला असाच प्रश्न ते विचारतायत. अक्षय बडदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले, थेट कोर्टाच्या बाहेर सध्या ते आहेत. अक्षय, काय सांगाल, नेमकी तिथली परिस्थिती कशी आहे? जुना राजवाडा पोलीस स्टेशन मधून कोरटकरला आता बाहेर काढण्यात आलंय, थोड्याच वेळात ते तिथे पोहोचणार आहेत. निश्चितपणे जुन्या राजवाडा पोलीस ठाण्यातनं कोरटकर यांना बाहेर काढल्यानंतर आता न्यायालयात सुनावणीला सुरुवात झालेली आहे. कोरटकर आणि जो परीक्षित त्यांचा सहकारी आहे त्याला कोल्हापूर पोलिसांनी जे न्यायालयात आणि व्यवस्थित तपास करतील. सर्वांनी शांतता राखावी एवढं आवाहन मी करतो. एकंदरीतच ही दृश्य आपण पाहतोय कशा प्रकारे कोरटकरला बाहेर काढण्यात आलं. पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडे जाऊयात. अक्षय, तुम्ही एक महत्त्वाची माहिती सांगत होतात. करण्यात येते न्यायालयाच्या बाहेर आता आपण पाहिलं आम्ही केली आहे त्याला कोल्हापुरी पायतानानेच आम्ही इशारा दिला होता आणि त्याला पायतानानेच आम्ही मारू असा इशारा जो आहे तो देखील काही कार्यकर्त्यांनी दिला होता. कोर्टाबाहेरची परिस्थिती जी आहे ती पोलिसांना काहीशी नियंत्रणाखाली आणावी लागली. पोलिसांचा मोठा फौजफाटा सध्या आपण पाहतोय कोल्हापूरच्या रस्त्यावरती सध्या आहे. जितके शिवभक्त कोल्हापूरकर आहे रस्त्यावरती उतरले तेवढ्याच प्रमाणात आता पोलिसांनी सुद्धा तगडा बंदोबस्त ठेवलेला आहे. अगदी प्रत्येक रस्त्यावरती पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी तैनात दिसतोय. बंदोबस्त होता तो तैनात करण्यात आला होता. मात्र या ठिकाणी आपण प्रशांत कोरटकरला आता आज जे आहे तेलंगणातून पोलिसांनी अटक करून कोल्हापुरात आणलंय. आज त्याच्यावरती पहिली सुनावणी जी आहे ती होणार आहे आणि त्यामुळे आपण पाहतोय पहिला खटला जो आहे तो भरवला जाणार आहे. त्याच्यामुळेच आता कोल्हापूरमधलं वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. प्रशांत कोरटकरला जुना राजवाडा पोलीस स्टेशन मधून बाहेर काढण्यात आलंय. थोड्याच वेळात तो कोल्हापूर न्यायालयात दाखल होणार आहे. नेमका शिवप्रेमी जे आहेत, शिवभक्त जे आहेत ते किती आक्रमक झाले होते, त्यांच्या किती संतप्त प्रतिक्रिया होत्या ते देखील एकदा पाहूया.
मात्र या ठिकाणी आपण जर पाहिलं तर काही कार्यकर्त्यांनी बाहेर निषेध करा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल तुम्हाला काय असता नाही हे राज्यकर्त्यांना आता या शिवप्रेमींनी महाराष्ट्रातल्या ओळखायला पाहिजे. म्हणजे काय VIP ट्रीटमेंट बघा, पाठिंबाच्या दाराने त्याला कोर्टात हजर करतात एका आरोपीला. हेच अपयश आहे राज्यकर्त्यांचं, मी एवढंच म्हणेन. कोल्हटकरला आता यांनी सरकारचा तो जावई आहे काय, सरकारचा जावई असल्यासारखा त्याला पाठीमागच्या दारानं पोलीस प्रशासनाने नेले. हे सरकारचं षडयंत्र आहे. काल त्या कामरानं नुसतं व्यंग केला तर त्याच्यावरती कारवाई करून त्याचा ते स्टुडिओ फोडण्यात आला. पण आज कोल्हटकर छत्रपतींचा अपमान ज्यानं केला त्याला ही VIP ट्रीटमेंट दिली. हे या महाराष्ट्र शासनाचं अपयश आहे. तर अक्षय बडवे आपले प्रतिनिधी थेट कोर्टाच्या बाहेरून आपल्यासोबत जोडले गेले. अक्षय, काय सांगाल नेमकं सुनावणीत काय काय होतं? काही वेळापूर्वी सुरुवात झालेली आहे आणि कोरटकरचे वकील जे आहेत ते VC द्वारे आता उपस्थित झालेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला इंद्रजित सावंत यांच्यातर्फे जे असीम सरोदे आणि त्यांची टीम, संपूर्ण लीगल टीम जी आहे ती कोल्हापूर न्यायालयात आज सकाळीच पोहोचली होती आणि त्यानंतर आता सुनावणीला जी आहे, प्राथमिक सुनावणी जी आहे त्याला सुरुवात झालेली आहे. न्यायालय कोरटकरला काय शिक्षा देतं, किती दिवसांची पोलीस कोठडी देतं आणि दरम्यान कोल्हापूर पोलिसांकडनं या सगळ्या सुनावणी दरम्यान काय रिमांड रिपोर्ट जो सादर केला जातो तो पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. कारण अनेक बडे मुद्दे जे आहेत खरं तर या रिमांड रिपोर्टमध्ये असण्याची शक्यता आहे. कारण कोरटकरच्या विरोधात जो गुन्हा 25 फेब्रुवारीला दाखल झाला होता त्या दिवशीपासून कोरटकर हा फरार होता आणि त्यानंतर कोरटकर किती दिवस आणि कुठल्या जागेवर लपून बसला होता, का फरार झाला होता, त्यावेळेला त्याची कोणाकोणाची मदत घेतली होती, दरम्यान त्याच्या मोबाईल मधला जो डेटा डिलीट केल्याची चर्चा जी आहे ती खरी आहे का, या सगळ्या अनुषंगाने पोलिसांना तपास जो आहे तो देखील करायचा आहे. त्यामुळे न्यायालयापुढे पोलीस किती दिवसाची पोलीस कोठडी मागतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल आणि त्याबरोबरच न्यायालय कोरटकरला किती दिवसांची पोलीस कोठडी देतात हे पाहणंही सुद्धा तितकंच महत्त्वाचं असेल. नक्कीच अक्षय, एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी प्रेक्षकांना सांगायचा तो म्हणजेच एक चुकी लपवण्यासाठी कोरटकरनं एकामागून एक अनेक चुका केल्या आणि त्यामुळे अजून ते गुंत्यात जात राहिले, त्यांचा पाय खोलात जात राहिला. आपण पाहतोय एका महिन्यानंतर फरार झाल्यानंतरचा देखील त्यांच्यावरती नवा गुन्हा दाखल झाला आणि आता जेव्हा ते त्यांना ताब्यात घेण्यात आले, त्यांना कोर्टात आज हजर केलं जाणार आहे. अशामध्ये एक ना अनेक गुन्हे जे आहेत त्यामध्ये कोरटकर फसतच असताना दिसत आहेत. तर नेमकं या संदर्भामध्ये आपण जर पाहिलं तर काय आता कोर्ट यावरती सुनावणी देत आहे हे तेवढंच पाहणं महत्त्वाचं आहे. अक्षय, मात्र तुर्तास आपण न्यायालयाबाहेर सांगू शकता का की कशा पद्धतीनं पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे? कारण की जुना राजवाडा पोलीस स्टेशनमधून बाहेर नेताना मोठ्या संख्येनं पोलिसांना पाचारण करण्यात आलं होतं आणि तरी सुद्धा मागच्या दरवाजातून बाहेर काढण्यात आलं. तर आता त्या ठिकाणी देखील शिवभक्त आहेत का, शिवप्रेमी आहेत का? जसं आपण सांगितलं की कोरटकर यांना जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या दुसऱ्या गेटमधनं बाहेर काढण्यात आलं, तसंच न्यायालयाच्या दुसऱ्या बाजूच्या जो दरवाजा आहे त्यातून त्यांना एंट्री देण्यात आली होती आणि आता सुनावणी जी सुरू आहे याच कोल्हापूर सत्र न्यायालयात सुरू आहे आणि या ठिकाणची परिस्थिती जी आहे ती पूर्ण नियंत्रणाखाली आहे. पोलिसांचा तगडा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सुनावणीच्या सुरुवातीला काही शिवप्रेमी असतील, काही खरं तर जे शंभू प्रतिष्ठानचे किंवा इतर सगळे सकल हिंदू समाज असतील किंवा इतर सगळे शिवभक्त असतील, यांनी अनेक घोषणा ज्या आहेत ते या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. जो राग आहे मनात तो ज्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या ओठी आपल्याला पाहायला मिळाला आणि कोरटकरांनी जे महापुरुषांबद्दल वक्तव्य केलं होतं ते अतिशय अवमानकारक होतं. याच भावनेतून कार्यकर्ते जे आहेत ते संतप्त झाल्याची प्रतिक्रिया या देखील पाहायला मिळाली. या कार्यकर्त्यांना पोलिसांनी तुर्तास ताब्यात घेतलेला आहे. मात्र या ठिकाणचं जे मेन गेट आहे त्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त अद्यापही तैनात करण्यात आलेला आहे. कारण कोल्हापूर सत्र न्यायालयात सध्या सुनावणी जी आहे ती सुरू आहे आणि या ठिकाणी कोरटकरचे जे वकील आहेत ते VC द्वारे हजर केले गेलेले आहेत. त्यामुळे युक्तिवादात कुठले महत्त्वाचे मुद्दे दोन्ही बाजूनी मांडले जातात हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. पण तत्पूर्वी या ठिकाणची जी परिस्थिती आता कोल्हापूर सत्र न्यायालयाच्या बाहेरची जी परिस्थिती आपण बघितली तर मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात केलेला असून परिस्थिती जी आहे ती नियंत्रणाखाली. अक्षय, असे जोडून राहा, आपल्याकडून याचे अपडेट्स जाणून घ्यायचे आहेत. तुर्तास आपण पोलिसांनी नेमकं काय प्रतिक्रिया दिली आहे तीही एकदा पाहूयात. पोलीस आपलं काम करतायत, पोलीस व्यवस्थित तपास करतील, पोलीस आता कोर्टात न्यायालयाला हजर करतील आणि व्यवस्थित तपास करतील. सर्वांनी शांतता राखावी एवढं आवाहन मी करतो.
तर सुनावणीला सुरुवात झालेली आहे कोर्टामध्ये. कोल्हापूरच्या कोर्टामध्ये आता सुनावणी होती. आजची पहिली सुनावणी आहे. कोरटकरवरती नेमकं काय कारवाई होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. अक्षयकडे पुन्हा एकदा जातोय. अक्षय, ज्या पद्धतीनं तुम्ही सांगितलं की कोरटकरचे वकील हे VC द्वारे जॉईन झालेत, नेमकं याचं कारण काय की ते न्यायालयात हजर झाले नाहीयेत, आणि दुसरं म्हणजे नेमका आता युक्तिवाद कसा केला जातोय जेणेकरून कोरटकरवरती शिक्षा होणार? या ठिकाणी कोरटकरांचे वकील जे आहेत ते VC द्वारे का हजर झालेत याचं कारण जे आहे ते अद्याप अस्पष्ट आहे, आणि त्यांचे वकील जे आहेत त्यांचं देखील नाव अद्याप आपल्याला समजू शकलेलं नाही, कारण वरती कोर्टरूममध्ये या सगळ्या संदर्भात सुनावणी सुरू आहे. दरम्यान आपण जर पाहिलं तर तगडा सुरक्षा बंदोबस्त चालू असतानाच कार्यकर्त्यांची झालेली घोषणाबाजी, त्यामुळे कोर्टाबाहेरचं जे सगळं वातावरण होतं ते काही वेळापूर्वीच थोडंसं टेन्शनग्रस्त होतं, आणि मात्र आता सगळी परिस्थिती जी आहे ती नियंत्रणात आली आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला या सुनावणीमध्ये बघायला लागेल की जो गुन्हा खरं तर कोरटकरांच्या विरोधात दाखल आहे त्याच्यातले सगळे जवळपास 5 कलम जे आहेत ते भावना दुखावल्याप्रकरणी, ज्या समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी किंवा समाजात असलेली शांतता भंग केल्याप्रकरणी हे सगळे कलम दाखल आहेत. त्यामुळे कोर्टात नेमकं याबद्दल असीम सोरदे काय युक्तिवाद करतात, नेमकं कोरटकर यांनी कोणाच्या सांगण्यावरून हे वक्तव्य केलं होतं का, खरंच त्यांना समाजात जो तेढ निर्माण करायचा होता का, त्यानंतर जेव्हा त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला तेव्हा ते फरार झाले, या सगळ्या मागचं कारण काय आहे आणि नेमकं हे कशासाठी केलं गेलं या संदर्भात ज्या सगळ्या बाजू आहेत त्या देखील युक्तिवाद जो आहे तो दोन्ही बाजूंनी मांडला जाणार आहे. तत्पूर्वी रिमांड रिपोर्ट जो आहे तो देखील पोलिसांकडनं सादर करण्यात आलेला आहे. जेवढ्या जास्तीत जास्त पोलीस अतिशय महत्त्वाची माहिती आपण देत आहेत. आपल्याकडून अपडेट जाणून घ्यायची आहे. तुर्तास धन्यवाद. अगदी सविस्तर अपडेट आपण दिली आहे. एक मोठी बातमी आपण पाहतोय. महापुरुषांबाबत जाणीवपूर्वक विधान केलं जात आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. कोरटकरला 7 दिवसांची पोलीस कोठडी मागणार असल्याचंही आता कळत आहे. आताची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. कुठे फरार होता कोरटकर, कुणाच्या संपर्कात होता, असे अनेक प्रश्न आहेत. फरार असताना महत्त्वाचा डेटा त्याने डिलीट केला होता का, हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतोय.